राम नारायण राम। एक दिवस मी गावाच्या शेतात गेलो होतो, तिथे लाखो खरबूज पडले होते। मी शेतकऱ्याला विचारले, तुमच्याकडे चोरी होत नाही का? त्याने सांगितले, इथे दर विचारून खरेदी करून ते घेऊन जातात। जर संपूर्ण देशात असे होईल तर चिंता करण्यास काहीच उरत नाही। जर मुक्तावस्था येईल तर जीवनात कुठलीही लुटी किंवा वादविवाद उरणार नाही। आपल्या अध्यात्मावरही हेच लागू होते। सहजतेत संयम खूप जास्त असतो। कुत्रे, साप किंवा सिंह ज्यांच्याहीबद्दल बोलले तरी ते सर्व सहजतेच्या मार्गावर आहेत, म्हणूनच त्यांच्यात इतका संयम आहे। या सहज बोधात कोणतीही अडचण नसते। जर सहजतेमध्ये अडचण निर्माण केली गेली तर ती इथे तिथे पसरेल। आज आपल्याला सहज प्रवृत्तींमध्ये अडचणी निर्माण केल्या गेल्या आहेत, म्हणूनच आपल्यामध्ये वाईट वर्तन इतके वाढले आहे। मी निसर्गाच्या मूलभूत नग्न स्थितीबद्दल बोलत आहे, तिथे कोणतेही पण नाही, सर्व काही स्पष्ट आहे। मी निसर्गातील सध्याच्या अंतर्गत भावना सांगत आहे। जिथे खरी प्रेमाची भावना असेल तिथे खरी पवित्रता असेल। चुकीच्या समजुतीची प्रवृत्ती इतकी पसरलेली आहे की कशा पद्धतीने आणि कुठून ते येईल हेच एक समस्या बनले आहे। आपला वातावरण इतका बदलला आहे की प्रत्येक क्षणी आपल्याला त्याची छाया लागते।